नमस्कार, मी गणेशोत्सव. हो, मी तोच गणेशोत्सव आहे. याची वाट तुम्ही वर्षभर पाहत असतात. आता लवकरच होतो तुमच्या भेटीला, बरोबर का? मुंबईमध्ये गणेशोत्सव म्हटलं तर एक वेगळाच आनंद असतो. प्रत्येक ठिकाणी पाद्यपूजन, मातीपूजन आणि आगमनासाठी एवढी धाडपळ. लोकांना फक्त आतुरता असते आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन कधी असतं. पाद्यपूजन सुरू झालं की ओढ लागते तुझ्या नव्या मुंबईमध्ये पहिला पाऊस पडला, ओढ लागते तुझ्या नव्या रूपाने पाहण्याची. मुंबईकरांसाठी गणेशोत्सव म्हटलं तर खूप काही आहे. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यापर्यंत सगळे लोक गणेशोत्सवाची वाट पाहत असतात. जेव्हा मी लहान होतो तेव्हा कारखान्यामध्ये गणपती बघायला जायचं. काय सुटलं की डायरेक्ट जायचं कारखान्यामध्ये आणि बाप्पाची एवढी आवड असायची, सांगायचं नसतं, फक्त फिलिंग केलं. गणेशोत्सव हा फक्त 10 दिवसासाठी असतो, पण आपण वाट पाहतो पूर्ण 365 दिवस. गणेशोत्सव हा माझ्यासाठी तर इमोशन आहे. त्याच्यासाठी काय कमेंटमध्ये सांगा बरं का. जेव्हा कारखान्यामध्ये जायचो तेव्हा त्यांची मूर्तिकार आणि त्याची टीम ती साकारणार साठी खूप काही मेहनत करत. बॅलन्सिंग जॉब मध्ये बसलेली मूर्ती महादेवाच्या रूपात, विठ्ठलाच्या रूपात आणि खूप एवढी मूर्ती बघायला भेटतात. वेगळाच आनंद चांगला आणि मोठं वातावरण असतं. गणेशोत्सव तर आपल्यासाठी खूप काही आणतो. काही लोकांसाठी कमावण्याचे दिवस असतात, काही लोकांसाठी मजेसाठी दिवस असतात, काही लोकांसाठी तर खूप काही. फक्त तो 10 दिवस साठी लोक इकडचे इकडे येत असतात. गणेशोत्सव आधी फक्त मुंबईमध्ये प्रसिद्ध होता, पण आता हा जगभरात प्रसिद्ध झालेला आहे. आपण इतक्या चांगल्या पद्धतीने बाप्पांना आणतो आणि खूप काही प्राणप्रतिष्ठा, आरती, विसर्जन खूप काही करतो. आता तर आतुरता असते तुझ्या नव्या रूपाने बाप्पाचं आगमन असतो. आणि जेव्हा आपण घरी गणपतीला आणतो तेव्हा पूर्ण घर, पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह आणि खूप चांगलं वाईब्स येते. गाण्यासाठी कानावर ऐकायला खूप काही असते. शेवटचा दिवस असा येतो की आपल्या लाडक्या बाप्पाला माझा शेवटचा सण जो असतो तो हे राजा, यानी की लालबागचा राजा जेव्हा प्रजेला भेटायला येतो, गर्दी असते, खूप क्राऊड असतो. आणि त्या क्राऊड मध्ये फोटोग्राफर आणि ते व्हिडिओग्राफर जे असतात ते खूप कष्ट करत. इकडची तिकडे धावपळ असते. अरे ते फोटोग्राफरमुळे आपल्याला चांगले क्षण आणि चांगले फोटोज पण दिसायला भेटते. बाप्पांच्या दिवशी आलं की असं वाटतं की बस संपलं, आपलं बाप्पा चाललाय गावाला, आता परत कधी येणार, तसं वाटत असतं. बाप्पा चाललंय गावाला. काही लोक असं असतात की ते रडत असतात. परंपरा ही जपलेली पाहिजे.